नमस्कार. आज मी तुम्हाला देवाच्या सानिध्यात आल्यानंतर आपलं जीवन बदलतं आणि आपले कसे मार्ग बदली होतात ह्याबद्दल मी तुम्हाला शिकवणार आहे. आपण सर्वप्रथम यहेजकेल याच्या पुस्तकातला 46वा अध्याय व 9वं वचन बघणार आहोत. आणि त्या वचनामध्ये असं लिहिलेले आहे, सणाच्या दिवशी देशाचे लोक परमेश्वरासमीप येतील, तेव्हा त्यापैकी जो नमन करण्यास उत्तर द्वाराने आत येईल त्याने दक्षिण द्वाराने बाहेर जावे. ज्याने दक्षिण दाराने जो आत येईल त्याने उत्तर द्वाराने बाहेर जावे. ज्या द्वाराने तो येईल त्याच द्वाराने ते परत जाऊ नये, तर नीट पुढे जावे. ही देवबापाची इच्छा आहे, हे देवबापाची आज्ञा आहे. आणि देवाची इच्छा आहे की जेव्हा आपण त्याच्या समोरी जातो तेव्हा आम्हाला पुन्हा माघारी येण्याची गरज नाही आहे, पुन्हा त्या दाराने पुन्हा मागे जायचं नाही आहे. ह्या देवाची योजना काय हे आपण जर शिकायला घेतलं तर देवाची इच्छा आहे की जेव्हा आमचं तारण होतं, जेव्हा आम्ही येशूला भेटतो, जेव्हा येशूचा आम्ही स्वीकार करतो, जेव्हा येशूला आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतो आणि येशू तू आमचा प्रभू आहे म्हणून जेव्हा कबूल करतो, इथून पुढं जीवन माझं नाही आहे, तर येशू आम्ही आमचं जीवन तुला दिलेलं आहे. आणि त्यावेळेला आमचा स्वभाव, आमचे मार्ग बदलणे, आमचं चालणं, आमचं वागणं, आमचं बोलणं, सगळ्या सवयी, आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये बदल व्हायला लागतो. आणि तो बदल होणंच म्हणजेच दक्षिण दाराने आत येणं आणि उत्तर दाराने बाहेर पडणं, किंवा उत्तर दाराने आत येणं व दक्षिण दाराने बाहेर पडणं. आपल्याला माहिती आहे की प्रेषितांच्या कृत्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की शाऊल नावाचा एक मनुष्याबद्दल लिहिलेले आहे, हा देवाचा निवडलेला होता, परंतु त्याची निवड होण्याच्या आधी येशू त्याला भेटण्याच्या अगोदर तो ह्या ख्रिश्चन लोकांच्या विरोधामध्ये होता. जे ख्रिस्ती लोक होते, जे येशू ख्रिस्ताच्या मागं चालणारे होते, त्यांना धरून घेऊन जायचं, त्यांचा छळ करायचं. स्टेफनाला त्यांनी दगडमार करण्यामध्ये पण त्यांनी आपल्या लोकांचे कपडे सांभाळण्याद्वारे त्यांनी आपली इच्छा प्रकट केली होती. आणि तो नियमशास्त्राचा कट्टर अभ्यासक होता. नियमशास्त्र हेच खरे धरून चालणारा होता आणि त्याची येशूची ओळख नव्हती आणि तो त्या मार्गाने चालला होता. येशूच्या लोकांना धरून त्यांचं छळ करणं, त्यांना बंदीशाळेत टाकणं, अशा ह्याच्यामध्ये तो चाललेला असताना जेव्हा तो दमास्कसच्या रस्त्यावर येतो आणि त्या दमास्कसच्या रस्त्यावरती आलेला असताना त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतं आपल्याला की हा शाऊलाला येशू ख्रिस्ताने खुद्द दर्शन दिलेलं आहे. एक मोठा प्रकाश त्याच्या भोवती प्रकाशलेला आहे आणि तोच प्रकाश चमकला. तो प्रकाश पाहून तो जमिनीवरती उपडा पडला, त्याला काही सुचना. आणि त्याच्यातून येशू ख्रिस्त त्या प्रकाशातून त्याच्याबरोबर बोललेला आहे, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतो, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतो. आणि शाऊल विचारतो, मी कधी तुझा छळ केला, तू कोण आहे माझ्या सांगते बोलायला. मग तेव्हा शाऊलाला येशू ख्रिस्त सांगतो, ज्या येशूचा तू छळ करतो तो मी येशू आहे. त्या दमास्कसच्या रस्त्यावरती शाऊलाला येशू ख्रिस्त रस्त्यावरती भेटला की जेव्हा तो ख्रिस्ती लोकांना बंदिवान करून घेऊन जाण्यासाठी आला होता, छळ करण्यासाठी घेऊन आलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये हा शाऊल त्या येशू ख्रिस्ताच्या समोर उपडा पडलेला आहे. त्याचे प्रकाशाने डोळे दिपलेले आहेत आणि आज त्याला कळलं की येशू ख्रिस्ताने मला दर्शन दिलं. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की येशू ख्रिस्ताचं दर्शन पाहिजे आम्हाला. येशू ख्रिस्त जर आमची निवड करतो, येशू ख्रिस्त जर आम्हाला त्याच्या कार्यासाठी जर निवडून घेते, तर त्याच्यासाठी आम्हाला चर्चमध्येच भेटला पाहिजे असं नाही. जेव्हा आम्ही आमच्या अंतःकरणापासून त्याच्याकडे ओढ घेतो, जेव्हा परमेश्वर आमची भेट घ्यायला येतो, तेव्हा आम्ही आमचं जीवन त्याला देण्यासाठी तयार असतो. त्या टायमाला तो आम्हाला कुठेही भेटू शकतो. ह्या रस्त्यावरती शाऊलाचं पालट झालेलं आहे. आज हे वचन ऐकत असताना हे वचन जर तुमच्या संगती बोलत असेल, ते वचन ऐकता ऐकता तुमचा जीवनाचा पालट होणार आहे. कारण येशू ह्या ठिकाणी आला, तो आमचं जीवन बदलण्यासाठी आला. एक काळ होता आम्ही पापी जीवन घेऊन चाललो होतो, आम्ही आमच्या मार्गाने चाललो होतो, आम्ही आमच्या हट्टाने चाललो होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या हट्टामध्ये चालत असताना येशूने आमची भेट घेतली. येशूच्या कोणत्या सेवकाने येऊन येशूबद्दल आम्हाला सांगितलं, त्या वचनाने आम्हाला स्पर्श केला, त्या वचनाने आम्हाला आकर्षित केलं आणि आम्ही येशूच्या मागं चालणारे झालो. आणि ज्या जीवनामध्ये आम्ही चालत होतो, आम्ही आमचं जगिक जीवन चाललो होतं, ते जीवन आम्ही बदललं. येशूच्या समोर आल्यानंतर आम्ही आमचं जीवन बदललं आणि आमचं जीवनाचा आम्ही काय केलं, मार्ग बदलला. आम्ही पहिले ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टी आम्ही आता करत नाही. पहिले ज्या गोष्टी आम्ही करत नव्हतो त्या गोष्टी आम्ही आता करत आहोत. ह्या शाऊलाचं पण तेच झालेलं आहे, त्याचा पालट झालेला आहे. आणि ज्या ख्रिस्ती लोकांना छळ करण्याकरता धरून घेऊन जाणार होता, जो ख्रिस्ती लोकांच्या छळामध्ये सहभागी असायचा, ज्याला त्यांना छळण्यामध्ये आनंद वाटायचा, ज्यांना त्याला छळण्यामध्ये कौतुक वाटायचं,
तोच पाऊल जेव्हा येशू ख्रिस्ताच्या समोर आला, जेव्हा येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात आला, त्याच पावलाचं जीवन बदललं, त्याचाच मार्ग बदलला आणि त्यांनी आता ज्या ख्रिस्ती लोकांना धरून द्यायचं होतं त्या ख्रिस्ती लोकांच्या संगती जाऊन येशू ख्रिस्ताचा गौरव करायला सुरुवात केला, येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यांनी येशू ख्रिस्ताकरता आपलं जीवन वेचलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये जास्तीत जास्त भाग जो नवीन करारात आहे तो पावलाच्या जीवनाने, पावलाच्या पत्राने, पावलाच्या शिकवणुकीने, त्याच्या सुवार्तेने सर्व जीवन पावलाने खर्च केलेले आहे. येशूच्या समोर आल्यानंतर तो दक्षिणदाराने आला असेल तर त्याने येशूचं दर्शन घेतल्यानंतर त्याला उत्तरदाराने जावं लागलं, मार्ग त्याचा बदली करावा लागला आणि तो शाऊलाचा पाऊल झालेला आहे. धन्यवाद करतो आजच्या वचनाबद्दल. आमेन.